खाजा रबर, आज की खाजा रबर, काय काय आज की खाजा रबर मगर आज की खाओ कुजा पत्ती काय तेरे आज की ताजा खबर. हाँ हाँ आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर, आज की एक पेपर दे. तुला पेपर कशाला पाहिजे, पुरवणीच पुरेल. युजलेस. आहेत ना 10 रुपये. काय लेस लेस. लेस नाही युजलेस म्हणालो, युजलेस. तेच आहे ते, यूज केलेलेच आहेत ते. कस काय? अरे मी खाल्लंय ना ते म्हणून म्हटलं. नालायक मूर्ख पाची. कितीला आहेस? काय कितीला आहेस? पेपर कितीला आहे? तुमच्यासाठी फुकट. ईश्वर, पेपर विकताय की टिश्यू पेपर विकताय? नाही नाही पेपरच आहे, पण टिश्यू म्हणून वापरला तरी चालेल. नो इश्यू. हाऊ फनी. 5 रुपये. हे काय फनी. आपण याचे दात पडलेत. दुधाचे दात आहेत ना तिचे, लहान आहे ती. हाऊ फनी. नाही नाही मी भाऊ फनी. खूप छान आहेस. नाव काय तुझं? गदडू. गदडू रबर. मी काजू मांगले. तो दे ना फिर. काय तू ही बोली ना काजू मांगले. काही काय, माझं नाव आहे ते काजू मांगले. माझे बाबा ना या एरियाचे सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत. ठाकूर बलदेव सिंग. तू येशील ना पेपर टाकायला? यस यस यस. बेटा आ गए तुम बेटा. आओ, मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है. अगं माँ, अगं सारखा सारखा हलवा का बनवतीस तू? हिचा ना प्रॉब्लेम आहे, कधी हलवा बनवती. थकले रे मी आता. आता ताकद नाही माझ्यात. आता मला साधा मुनवॉकही जमत नाही. हे बघ बघितलंस? हे काही जमत नाही. बघितलं आता कसं? हा घबरा ना जरा. हे बघ हा. मला वाटतं आपल्या या घरात कुणीतरी तिसरं यायला हवं. तुझ्यासाठी सून? नाही, तुझ्यासाठी बाबा. अगं माँ, अगं काय विचार करतेस तू? हा अगं काशीला जायचे दिवस तुझे, तू माझ्या आयुष्याची काशी का करतेस? काशी बोलतेस तू, काशी बोलतेस तू. काशी का काशी, तुझी सवय आहे तशी. बस ठीक आहे, मी करते ऍडजस्ट. तू घेऊन ये कुणाला तरी. आणणार आहे माँ. कुणाला? काजू. बरं खारे घेऊन ये. संध्याकाळी लागतात मला. अगं हे तुझ्या सुनेचं नाव आहे ते. काय? माझ्या सुनेचं नाव काजू? वा, किती आनंदाची बातमी. चल बाळा, तुझं तोंड गोड करते. महा काय बनवलेस ग? शेपूचा हलवा बनवलाय बाळा. आज गाडी भलतीच खुश दिसतेय. गाडी कसली? मीच खुश आहे. गाडी गॅरेज मध्ये. एका मुलीला कोणीतरी आवडलेलं दिसतंय. पण तुला माहिती आहेत ना आपले भाऊजी किती कडक आहेत ते. हो दीदी, तू तू काळजी नको करूस. अरे हा कोण आहे? बाबूजी काय? बाबूजी जरा धीरे चलो. कुछ नहीं खड़ी. काय? बाबूजी बाबूजी काजू क्या काजू जी का. पटकन बोल, काजूची करी होती. बाबूजी हा आपल्या हा. काजूला हा एक मुलगा. काय?
नाही लग्नाआधी ही थेर तुझी लग्नाआधी मुलगा हा काय बोलताय तुम्ही हे? तूच बोलते मी कुठे बोलतोय बाबूजी आपल्या काजूला एक मुलगा आवडलाय असं म्हणाले मी. हे वाक्य पूर्ण बोलायचं. कधी बोलशील बाप मेल्यावर बाबूजी काय 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 हे खरं आहे का? काय नाव काय त्याचं? गदडू. लोक काय बोलतात ते नाही, नाव काय ते सांग. नावच आहे त्याचं गदडू. काय काय करतो काय हा गदडू? लॉस एंजलिसला असतो. वा पेपर टाकतो. पेपरवाल्याशी लग्न करणार नाही. हे लग्न होणार नाही. बाबूजी मी पाया पडते बाबूजी. तुम्ही त्याला एकदा भेटून तरी घ्या. मी नाही सोडणार तुमचे पाय. मी नाही सोडणार. नाही अरे सोडणार. पाय नाही धोतर पकडलाय ती सुटलं तर प्रॉब्लेम सगळा. पण एकदा तरी भेटून घ्या त्याला. ओके कॉलम हिंद आम बोलाव त्याला. मिक्स केलं मी हिंदी इंग्लिश. मे आय कमॉन. हा म्हणजे आपल्या दारातच पडलेला असतो का? बोलायला बरोबर लगेच आला. नाईस पॅरॉट. पॅरॉट आहे का तरोट आहे? अरे हा पोपट नाहीये, कबूतर आहे. दिस इज अन अ पिकॉक. तेच म्हणलं मी. फक्त इंग्रजीत बोललो. तुम्हाला नाही का? तुम्हाला कबूतर फार आवडतं. येस खूप. ओ मी जादू करू? मला जादू येते. जादू हा या द्या जादू. बघा बघा जादू काय काय करतो. करणार काय? ह्याच्यात टाकणार आणि परत काढणार. हा? हा म्हणजे गुल करणार आधी हा का? नंतर परत काढणार. शाबास. हा मंत्र असं फक्त मंत्र येतो. कबूतर आहे त्याच्यात. आता बघा. हा या बघा. कुत्रा आहे तो कुत्रा. कबूतर कुठे आहे? या कुत्र्याने कबूतर खाल्ला. मी नाही सोडणार. मी नाही सोडणार. माझा कबूतर खाल्लाय. माझा कबूतर खाल्लाय. जादू दाखवायला आलास. जादू दाखवायला आलास. जादू दाखवायला आलास. लग्न करायचं ना माझ्या बरोबर. नीट समजाव त्यांना. जा नीट समजाव त्यांना. आता निळे फुले. काजू त्याला काय म्हणतात? भाऊजी भाऊजी. पावभाजी. पावभाजी. दाजी. बाजी. बुवा बाजी. अरे काय ना काय काय म्हणायचं काय त्याला? बोल फक्त बोल. हा बाबूजी मला तुमच्याशी लग्न करायचं. बदलतोस लगेच. मला तुमच्या पोरीशी लग्न करायचे. चुटकी. ही चुटकी आहे. मग तुम्ही छोटा भीम असणार ना? चुटकी बाबूजी माझी बंदूक आण. कशाला? आणते. मी पाय पडतो ना का मी? लवकर. बाबूजी असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. खरंय खरंय. त्यामुळे बाळा आता तू स्वर्गात जा. तयार हो. 1 2 अहो नका.
मेरे बेटे पे गोली चलाने से पहले मुझे खारो खारो खाजो मारो अगं मोहनजोदडो हाँ मोहनजोदडो मोहनजोदड़ो मुझे मत मारो हाँ मुझे मारो अरे देवा अरे देवा मांगलू मांगलू प्राजो कॉलेज पासून आता दिसतेस. विसरली नाहीस ना मला अजून? छे तू आहेसच तितका हँडपंप हँडसम. अजूनही मी तुझ्या आठवणीत शेपूचा हलवा करते. चल पापी घेऊया. या पापी दुनियेपासून थोडी रजा घेऊया. कोपऱ्यात जाऊन थोड्या गप्पा करूया. आई अरे अरे हा वेगळा टाइमपास निघाला. आपण दोघं भाऊ बहीण व्हायच्या थांबूया त्यांना. अरे कोण आलाय बघ. कोण आहेत? ओळखलं काय आला? नाही, याला ओळखण्यासारखं काय याच्यात? अरे हा आपला कोणीस तू कोणीस तू काय आलास इथं? आणि आमच्या घरातून काय आलास तू? काका काका विचारतो काय आलास? नाही काका मी कवी आहे काका. अरे हा कवी आहे. कोण? ओळख हेमांगी कवी. नाही मी हेमांगी कवी नाही, मी हंगामी कवी. तू हेमांगी कवी नाही मग काय फायदा? कशाला आलाय तुम्ही? नाही मी टोपण नावाने लिहितो पण. वा वा काय 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 नाव आहे? काय तुझं? झाकण. वा 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 असं मस्त कुठे नाव असतं का? हा असं कुठे झाकण कुठे नाव असतं का काही? का काकण नावावर तुम्ही अख्खा सिनेमा करता. झाकण नावाने मी कविता केली तर कशाला जळता? सर कवी आले कवी आले सगळे त्यांच्या समोर तुझ्या कविता सादर कर. माझी कविता सादर. पाऊस कधीचा पडतो, वा वा पाऊस कधीचा पडतो, वा वा. पाऊस कधीचा पडतो. कळलं पुढे काय? पुढे थांबा ना जरा. ए तुला काय टेन्शन आहे? थांब ना. पाऊस पडतो भिजलाय ना तो. बोलल नंतर. पाऊस पाऊस कधीचा पडतो. झालं पुढं. झाडांची पडती पाने. वा. पाऊस कधीचा पडतो, झाडांची पडती पाने. बूट खराब माझा झाला रस्त्याच्या त्या चिखलाने. सर मी शीघ्र कवी आहे सर. शीघ्र. अरे माझ्या तिकडे पण लिहितोस तू? काही लोक बेडरूम मध्ये लिहितात, कुठं हॉल मध्ये लिहितात, तू तिकडे पण लिहितोस? तसं नाही सर, म्हणजे इन्स्टंट कविता करतो सर मी. हा बोल. हा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता. वा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. सर तुझ्या बटांच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. बटा हातात आल्या तेव्हा कळलं तू टकली होतीस. तुमचं काय वेगळं? काय ते? सर ते कविता आहेत माझ्या डोक्यात होत्या, बाहेर आल्या. सर एक स्पेशल कविता सर नुकतीच लिहून आणली सर मी. वाचा वाचा. थंडी आहे खूप, प्यायला हवं वेज मंचाव. काय मला वाटलं तूप. नाही सर, वेज मंचाव तूप कसं असेल सर? थंडी आहे खूप, तूप टाकून पिऊ या वेज मंचाव सूप. खायला हवा भाकर आणि झुणका. चल रे भोपळ्या टुणका टुणका. काय सर ते झुणकाला रायमिंग नव्हतं ना सर. कसं ते टुणका मस्त वाटतंय सर. सर सर मला जायला जागा ठेवा सर. शिपोय शिपोय शिपोय. शी
पाय किती घाण झाले बघा. गीतांजली तुला सवय नसेल पण सिगरेट टाकायला लागतं एक दोन. शिपाई प्रधानजींचा पराजय असो ऐ, नाही, प्रधानजींचा प्रजय असो असं म्हणलं. प्रजय म्हणजे प्रचंड जय असो. चिरपुंडीचा विजय. अरे चिरपुंडी काय? चिरपुंडी काय? तर प्रधानजींचा गचपान ढवळ्याचा. सॉरी प्रधानजी, सॉरी प्रधानजी आहे मी. प्रधानजी. ओके, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात. नाही तर तुम्ही अर्धा तास याच्यावरच काढाल आता. ओके. शिपाई जी मराठी मी मराठी. असू दे, याच्यावर आपलं पोट चालते हे. ओके, काय हरकत मान. शिपाई राज्याचे काय हाल हवाल आहेत? हाल हवाल मस्त आहेत. काय? म्हणजे डे बाय डे मराठी सिनेमाची शोभा वाढते आहे. वा. पण काही लोकांना हे बघवत नाही, त्यांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणतात प्राईम टाइमचे सगळे शो त्यांच्याच सिनेमाला मिळाले पाहिजेत. मला कळत नाही प्रधानजी, यांची भूक कशी भागत नाही हो? शिपाई प्राईम टाइमला पॉपकॉर्न खाऊन भूक कशी भागणार आहे? हो. हा? अरे प्राईम टाइमला खात असेल तर काहीतरी सॉलिड खाल्लं पाहिजे. सॉलिड म्हणजे कसं? अंगाला लागेल असं खाल्लं म्हणजे पाहिजे. कसं? म्हणजे दही मिसळ खाल्ली पाहिजे. आहाहा. वडा पाव खाल्ला पाहिजे. नाही नाही, पण प्रधानजी प्रॉब्लेम काय माहितीये? काय? ह्या लोकांना हे खाणं म्हणजे कमी स्टेटसचं वाटतंय, कमी कमी प्रतिष्ठेचं वाटतंय. कमी प्रतिष्ठेचं वाटतं. अरे वडापाव कमी प्रतिष्ठेचा वाटते. अरे ज्या पदार्थानं अख्ख्या मुंबईचं पोट भरलं आणि ज्या मुंबईच्या भरोश्यावर तुम्ही आपले पोट भरले ते खाण्याचं कमीपणाचं वाटते. आज तुमचे पोट भरलेत म्हणून तुम्हाला वडापाव खाणं कमीपणाचं वाटते. पण लक्षात ठेवा, असे जर वागत राहिले ना ते एक दिवस वडापाव खाण्याचे काय, वडापावकडे पाहण्याचे वांदे होऊन जातील तुमचे. शिपाई आम्ही आदेश काढणार आहे काय? का प्रत्येक मल्टीप्लेक्स मध्ये एक वडापावचं दुकान असणार आहे आणि त्याला आम्ही नाव देणार आहे शोभा वडे सेंटर. जबरदस्त आयडिया आहे प्रधानजी. मग? पण प्रधानजी, हा? मगाचपासून आल्यापासून मी बघतोय काय? मनात एक प्रश्न माझ्या दरवळतोय. इसात ही तर रोज आपल्या बरोबर एक माणूस असतोय, हा. तो कुठं दिसना झालाय? शिपाई जरा बरे कपडे भेटले म्हणून इतका कॉन्फिडन्स वाढू देऊ नका. आपल्या बरोबर नाही, आपण त्यांच्या बरोबर असतो. अरे राजा आहे तो राज्याचा. सॉरी इज्जत करा. सॉरी प्रधानजी. कॉलिंग द्या त्यांना. ओके. हा. बा बदक. अरे बदक. बदक काय? सॉरी चांगले प्रतिष्ठेचे शब्द वापरा, मोठे मोठे शब्द वापरा त्यांच्यासाठी. कसे? हा, कसे म्हणजे शिकून घ्या. ऐ, चल दे रे पटकन. तुमच्या अंगापेक्षा भारी एवढी मोठी तलवार का म्हणून आणली? अरे तुम्हाला तलवार आणायचीच होती तर इन्स्टॉलमेंट मध्ये आणायची. पूर्ण वर्षभराची एकखट्टा घेऊन आलात तुम्ही. गुस्ताख! इस दरबार के हम राजा है राजा. हा. आणि तुम्ही हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ये क्या था? हे एवढंच आम्ही सांगत होतो का आम्ही दोघं वाशीला राहतो. हम इस देश के वासी है. खामोश! हमारी रानी सरकार गोदा कहाँ है? महाराज मुजरा. तुमचा मुंह जरा त्या बाजूला करा. राणी सरकार आमचा चिरंजीव कुठं आहे? तो रुसलाय. का? त्याला काहीतरी नवीन गोष्ट हवी म्हणे, ती तुम्ही त्याला देत नाही. अरे काय टाकलं याच्या? नाही तर नाटक करतोय. गोटी तर माझ्याच हातात आहे. नको ना ओव्हर ऍक्टिंग करू रे. हो पप्पा, मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. अरे तुला ते संध्याकाळी घेऊन दिलं ना मी. ते कुठे हरवलं आता? नॅशनल अवॉर्ड कुठे आणायचा आम्ही? मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी मारेन. अरे बाप कोण आहे पोरगो कोण आहे ठरवून घ्या आधी. प्रधानजी हा. काही करा, याला नॅशनल अवॉर्ड मिळायचं काहीतरी बघा. ओके ओके थांबा 1 मिनिट. हॅलो एनुस भाई, ओ नेशनल अवार्ड टाइप में कुछ है क्या तुम्हारे पास? मला दुकानातला नको, खरा पाहिजे. खरं काय असते काय ते ते नॅशनल? मला काय वाटतं, ते शिन्मे बनवतात की नाही, हा, हा. ते नवरात शिन्मा आला ना हा, हा. की त्यांना देतात तो नॅशनल अवॉर्ड. मग
आमच्या राजपुत्राने पण खूप चांगले चांगले पिक्चर बनवलेत हा? आणि ते सगळ्यांनी बघितलेत. हा जबरदस्त पिक्चर. काय एक एक फालतू पिक्चर बनवले. बायको आवली नवऱ्याला चावली. जबरदस्त. दुसरा पिक्चर केला होता तो एक शेर, दुसरी 1.25 शेर, तिसरी कोला मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. हेलो इनुस भाई कोई है क्या ऐसा? नहीं भेजो ना एक अंदर म्हणजे वो थोड़ा डायरेक्टर टाइप में भी चाहिए, थोड़ा राइटर टाइप में भी चाहिए. तो माणूस पाठवून आलेला आहे जी विलास नावाचा मोठा डायरेक्टर आहे. जी विलास. नाही ना जेवलो. हाय का जेवायला काय? नाही जेवलो काय? हाय जेवायला दे ना. अरे जेवायसाठी आला का मग इथं? काय? डायरेक्टर जी विलास तुम्हीच आहात का असं ते विचारताय. अरे हा मी काय हा पिक्चर बनवायचं काय? हा? तुला कुठला अवॉर्ड मिळालाय? अरे पळायच्या शर्यतीत पहिला आलो तो मी, माहितीये का तुला? अरे वा एवढी प्रॅक्टिस केली तुम्ही. प्रॅक्टिस नाही, पाकिट मारून पळालो होतो. शर्यतीत घुसलो डायरेक्ट पहिला. येडा आहे का तू? नमस्कार. इथे मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्याबद्दल खूप खूप अरे धन्यवाद तुमचा. काय हे काय? हे जरा प्रॅक्टिस करतो. नंतर करा प्रॅक्टिस. पहिले आवड मिळू द्या, मग प्रॅक्टिस करा ना. काय साधारण लागतं बा पिक्चर बनवायला असं? पिक्चर बनवायला पैसा लागतो. हा? पैसा प्रोड्युसर आहे का तुमच्याकडे? हे काय प्रोड्युसर? अला हा प्रोड्युसर आहे. हा. याच प्रोडक्शन झालं नाही नीट अजून. अरे व्यवस्थित बोला. राजा आहे की आमचे? नाही आपल्याला काय नाही करायचं. अरे एक मिनिट. हा. हा हॅलो. किती 8 दिवसात बनवायचा पिक्चर? अरे 5 दिवसात बनवतो ना. 5 दिवसात बनवला पिक्चर. मी तर बजेट आहे ना आपलं ह्यांच्याकडे. सुनील शेट्टी नावाचा माझा एक डायरेक्टर आहे. फुल ऍक्शन हिंदी फिल्म वाला. वैसा करेगा अपन. इधर से आएगा ऐसा एकदम झकास. वाह वाह वाह. पंतांजी काय? मला ते हेलिकॉप्टर पाहिजे. शांत बसा. भैया कितने का दे हेलिकॉप्टर कितने का? अरे डिरेक्टर आहे मी. हा? म्हणजे काय? अरे ऍक्शन फिल्म बनवतो ना आपण. आवडसाठी कसं काय लागतं पिक्चर? असं काय लागतं? गेली ना गरिबीची गोष्ट. अरे आपला पिक्चर म्हणजे असा एकदम लॅविश बनवायचा. कसा काय? एकदम रिच दिसला पाहिजे एकदम. कळलं काय? हिरो हिरोईन तर असतातच ना पिक्चर मध्ये. फक्त आपण काय करायचं? हिरोला हेलिकॉप्टर मधून आणायचं. हिरोईनला पण हेलिकॉप्टर मधून आणायचा. असे दोन्ही हेलिकॉप्टर ट्रकराचे हिरो हिरोईन मेले. केली ना गरिबीची गोष्ट. हिरो हिरोईन पॅराशूटने उतरतात पत्र्यावर. पत्र्यावर? आणि मग तिथे टायटल पत्रो के खिलाडी. नॅशनल अवॉर्ड मिळणार पिक्चरला. मला फोन आला परत. काय? हॅलो. हा. हॅलो काय रे? सर आपली स्कूटर कोणीतरी ठोकली. माझी स्कूटर ठोकली. तुम्ही स्कूटरवरनं फिरता? हा मी स्कूटरवरून फिरतो. फोन कोणाचा होता? माझ्या ड्रायव्हरचा. स्कूटरला ड्रायव्हर ठेवलाय तुम्ही? मला येत नाही ना चालव. स्वतःला स्कूटर चालवत नाही, आमच्या पैशानं हेलिकॉप्टर उडवतोय तू. अरे पायलट बनू ना आपण. कार्य यार हे पण नाही रे. काय कामाचे नाही हे कोण? चला ये चाल. एनुज भाई वो अच्छा जेन्युइन आदमी भेजो ना एखादा फिल्म वाला. विषय इंग्रजी नाटकाचे प्रमोशन. अरे काय सांगाल की नाही? काय झालं ते? अरे कोण गेलाय सांगा. कोण गेलाय? कोणी गेलं नाही. इंग्रजी नाटकवाले येणार आहेत. काय इंग्रजी ना? सायमन गो बॅक. दादर माटुंगा सायमन गो बॅक. थांबा. आंबा काय? त्याला आंब्याचं पडलं तुला. इकडे आंब्याचं पडलं तुला. अरे इंग्रज नाही हो, इंग्रजी नाटकातले लोक येणार आहे. जरा थांबा, जरा दम घ्या. हाय का तुझ्याकडे आंबा? दे ना मग. अरे आंबा. अच्छा थांबा. माझी नाही का सांगायचं? थांबा. या म्हाताऱ्याचं काय कळ ना. तर मंडळी आज आपल्या या गावावर अत्यंत बिकट असा प्रसंग या ठिकाणी ओढवलेला आहे. काय सभा चालू आहे? भाषण करून आलो मी. तर सांगायचा मुद्दा असा आहे आजच्या या मीटिंगचा.
झालं दे. झालं तुमचं. अरे सिरियसनेस ठेवा जरा. गावावर संकट ओढवलं तुम्ही काय चालू तुमचं. शांत बसा जरा. तर सांगायचा मुद्दा असा आहे का आपल्या निलेशच्या कॅफेमध्ये आज इंग्रजी नाटकाचे लोक येणार आहे प्रमोशन करण्यासाठी. आणि आपलं इंग्रजी किती दिव्य आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. तर मग त्यांना बाबा आपण इंग्रजीमध्ये त्यांच्याशी कसं बोलावं काय बोलावं. तर हा पेच प्रसंग गावापुढे उभा राहिलेला आहे. पण त्यातून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. कारण कमी एक आमची जी शिक्षिका इंग्रजी शिकवण्यासाठी इथं खास आमंत्रित केलेलं आहे. फक्त आपलं काम एवढंच आहे की आपण त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने इंग्रजी आपण शिकून घ्यायचं आणि पाहुण्यांसमोर आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा. बसा बसा इथं. हा बाई होऊन जाऊ त्या लावणी. काय चालू आहे तुमचं. जुने दिवस आठवले. काय हो मॅडम तुम्हाला इकडे इंग्रजी शिकवण्यासाठी मी बोलावलेलं आहे. गावावर संकट आलेलं आहे. तुम्ही जुने दिवस कसले आठवता. हे बघा मी बाईंचा परिचय करून देतो. ह्या शिक्षिका आहेत शेव फरसाने मॅडम. शेव फरसाने म्हणजे शेवंत वसंत फरसाने शेव फरसाने. मस्त आहे. तुझं नाव काय रे. शेंगदाणे. हे नाव आहे. मग शेव फरसाने असू शकतं तर शेंगदाणे का नसू शकतं. शेंगदाणे म्हणजे काय पण. शेखर गणेश दाणे. बर बर. आणि तुझं जिलेबी. हे नाव आहे. नाही नाही मला पाहिजे. काय जिलेबीवाले बाई वाटलं तुम्हाला ते. हा जिलेबीवाली बाई नाही ते शाळेवाली बाई आहे. अच्छा अच्छा शाळेवाले. हा. मग मला एक शाळा द्या ना. थोडं चांगलं द्या वापरायला देऊ नका. पतली मलाई एकदम मार्के. मलाही एक. काय पतली मलाई मलाई काय काय पतली मलाई. हा तुम्हीच बोललात ना शाळेवाली बाई. अरे शाळेवाली नाही आहे हो. शाळेवाली बाई आहे ते. काळेवाली बाई. काळेवाली बाई काय असतं. तुम्ही हे गाणे आहे का तोपर्यंत गाणे आहे का. हे कानाला लावा. हे लावायचं. अच्छा अच्छा. हा अरे हा हॅलो. हा बोल. काय झालं. हा वॉशिंग मशीन घे ना. हो हो घे घे. फ्रीज पण घे. हा घे घे. सोनं घे 1.5 किलो घे 1.5 किलो. हा हा घे घे सगळं तुला काय पाहिजे ते पैठणी बिठणी घेऊन टाक. सगळे पैसे खर्च करून टाक. हा बिंदास. हा? या वयात बायकोवर एवढा खर्च. मग होऊ दे ना. आपली कुठे बायको आहे. म्हणजे त्याचा फोन आहे त्याची आहे. अरे हे माझा फोन कसा लावला तुम्ही इथं? बर मी शिकवणीला सुरुवात करायची का. हा नाही करा. तुम्ही यांना शिकवा. तसं माझं इंग्रजी एकदम चांगलंच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. आय एम बेटर स्पीकिंग इंग्लिश. डू यू मॅरी मी. वा छान छान. त्यानं तर येत आहे. चला मग तुमच्यापासून सुरुवात करूया. काढा बुका काढा. हा कुणाला लावायचंय. काय बुका बुका काढा म्हणाले. बुक्का नाही BUKK काढा. इथं पुस्तक काढा म्हणते काय चाललंय. पुस्तक काढा पुस्तका. हा जर पाहुणे आपल्याकडे सकाळचे यायला आले समजा तर काय म्हणू आपण त्यांना. अरे आवऱ्या सकाळी कशाला आला रे तू. चालिकडनं चालतं व मला अजून झोपायचं आहे. शेंगदाण्या हा फुटाण्या असं म्हणतात का. याच्या असल्या बाई. चालेल चालेल हे पण चालेल. हा. पण आमच्यात गुड मॉर्निंग म्हणतात बरं का. ठीक आहे. आता तुम्ही सांगा पाहुणे जर समजा दुपारी आले. अरे सुपारी घेऊन आलो. सुपारी वा मस्त खायची गप्पा. खायची पटकन. पाहुणे दुपारी आले दुपारी. आता दुपारी पाहुणे दुपारी आले तर आपण हा. बोलायचं बाबा काय बाबा कसा आहे जेवलायस काय. अरे नाही जेवला मग जा जेवून ये. असं नाही म्हणत अप्पा. गुड आफ्टरनून असं म्हणतात. बर ठीक आहे. या, तुम्ही थांबा. हा, दे ना आंबा. कधी मागतोय आंबा दे, आंबा दे, मागतोय. आंबा. अरे थांबा. मॅडम तुम्ही कुठे समजा जर आपले इंग्रजी पाहुणे संध्याकाळी आले तर काय म्हणाल. चला बसूया. काय जेवायला बसूया बसूया. बसूया काय बसूया. गुड इव्हनिंग असं म्हणायचं. नाही नाही चेअर्स म्हणायचं. शाबास. पाहुण्यांना चेअर द्यायची बसायला. नाही नाही आधी बसायचं मग चेअर्स म्हणायचं. गप्प बसा. आता पुढचं
पाहुणे आपल्याशी इंग्रजीमध्ये बोलणार हा समजा त्यांनी आपल्याला विचारलं हाव आर यू तर काय म्हणशील? अरे हावरा तू तुझे आय तुझा बापूस याच्या असला म्हणा हावरा म्हणतो याच्या असला डॉक्टर तुला He dead! नाही नाही डीएड बीएड नाही 6वी पास आहे तो डीएड कुठला तसं नाही He dead! अरे देवा, रेड पडली अरे पळा रेड पडली. अरे कधी पकडलं तर सांगू नका, आपण एकमेकांना बोलतो. चला हरवलं ते मला सापडलं. हरवलं. अरे पळा पटकन पळा. काय झालं? रेड बीड काही पडली नाहीये जरा तुम्ही थांबा. अरे दे ना आंबा, कुठे आंबा थांबा. तुमच्या ना सगळ्यांचा बेसिक मध्ये झोल दिसतोय. आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. मी आता तुम्हाला ABCD विचारणार आहे. पटपट उत्तर द्यायची काय सगळ्यांनी. तर सुरुवात. A फॉर अन्ना. ए फॉर अन्ना. हो अन्नाच चालेल. B फॉर अन्नाची बायको. छान शाबास. C फॉर अन्नाची चपटी. शाबास. D फॉर अन्नाचं धोतर. E फॉर अन्ना इब्लिस. F फॉर अन्ना फुकट्या. G फॉर अन्नाची गाडी. H फॉर एच फॉर अन्ना हावऱ्या. I फॉर अन्नाची आई. अन्नाची आयटम. J फॉर अन्ना ज्वेलर. K फॉर अन्नाचे किडे. L फॉर अन्नाचे लफडे. लफडे. आणि M फॉर मी. M फॉर मी अन्ना. तुमच्या मायला अरे म्हातारे आला मोठा झाडा एका टोपीत पडला मेला. तुमच्या मायला माझ्या भावासारखा दिसतो ना हा. अरे भावासारखा नाही, भाऊच आहे तुझा. मासा का चालतोय? कंबल अडकली माझी. अरे काय कंबल अडकली, दुखते तर मी काय करू आता? त्याला खोलून दे ना यार मला. विनोद कसले करतोयस तू? लेटर आलंय माहितीये का तुला? हा या लेख कुणाचं लिहिलंय? मावशीचं आपल्या. मावशी काय म्हणते? अरे आपल्या मावशीनं गिफ्ट पाठवले अमेरिकेवरून. आई शपथ गिफ्ट. क्या बात आहे, जबरदस्त. काय गिफ्ट आहे? रोबोट. नाव काय बाळा तुझं? बोलला. रोबोट. अच्छा रोबोट म्हणजे रोहित बोंडे. रोबोचा लॉंग फॉर्म रोहित बोंडे. आणि ट म्हणजे काय? रोहित बोंडे काम काळ्या. आपण याला दडवून ठेवूयात. आता ती गावातली सगळी विध्वंसक मंडळी आली ना, सगळं काय आलं रे? काय आलं म्हणे नवीन? काय आलं आमच्याकडे? काय नाही काहीतरी आलं. तू मागा सर काय तेच सांगतोय हे. अरे मागा सर बोलू दे 2 मिनिटं. लागला ना धक्का? एवढीशा धक्क्याने एवढं? अरे कोण आहे? कोण हा? हा आमच्याकडे आलेला रोबो आहे. हा रोबो म्हणजे कुठून आले? माझी मावशी आहे ना अमेरिकेला, तिने पाठवलाय. तुझी मावशी तिकडे राहते? पप्पा आपण कधी जायचं? कशाला जायचं रे? कशाला जायचं? हा मी मागच्या आठवड्यात जाऊन आलो ना. नेहमी जायला परवडते का? तिकीट किती वाढले यार अमरावतीची? तुझा काय संबंध आहे? तुझी मावशी राहते तू बोलला ना. आता कुठं राहते? कुठल्या एरियात? गाडगेनगर का राठेनगर? अमरावतीमध्ये नाही राहते. अमरावतीमध्ये नाही राहत माझी मावशी, अमेरिकेत राहते असं म्हटलं. तिने पाठवलाय रोबो. अमेरिका हे कोणत्या जिल्ह्यात पडते? अहो अमेरिका हा स्वतःचा एक वेगळा जिल्हा आहे असं समजा. काय सांगता यार, गव्हर्नमेंटचं काय सांगता येत नाही. अजून एक जिल्हा वाढवला. म्हणजे मी 8व्या वर्गात होतो की नाही तेव्हा 22 जिल्हे होते. मी 12वीत गेलो तेव्हा 24 जिल्हे होते.
आणि जेव्हा शाळा सोडली तेव्हा 30 जिल्हे झाले, अजून एक जिल्हा वाढवला. कसे पास होते ना यार पोरं हे. पप्पा बघितलं ना, म्हणून मी पास होत नाही, नापासच होतो. नापास होतो नापास. अबे शाळेत कुठे जातो तू पास नापास व्हासाठी? हा? नाही तर काय? पप्पा मी शाळेतच जातो. अरे जेम्स बाळा, तू नाही जात शाळेत, शांत राहा. जेम्स हा याचं नाव जेम्स आहे. हा म्हणजे आमचा अंडा बोंडे आहे की नाही, त्यामुळे जेम्स बोंडे बरं पडतात ऐकायला. आणि प्रत्येक विषयात त्याला 007च मार्क पडतात. म्हणून जेम्स बोंडे असं नाव ठेवलं आम्ही त्याचं. पप्पा मी शाळेत जातो आणि गणित पण शिकतो. अरे नालायका, तू ज्या ठिकाणी जात त्याला शाळा नाही म्हणत रे, वरली मटक्याचा अड्डा म्हणतात. पप्पा मी सांगणार आहे का? परवा तुम्ही ढेपे काकूला चॉकलेट देत होता. ढेपे ढेपे काकूला चॉकलेट देत होता. मम्मी मम्मी. कमान मम्मी. काय निलेश भाऊजी, कुठे ते मशीन भांडी घासायचं? पटकन घरी पाठवून द्या संध्याकाळी. भांडी घासायचं मशीन नाही हो, तसं म्हणजे ते करतं काम, त्याला रोबोट असं म्हणतात. निलेश भाऊ, साधारण काय क्वालिटी राहते, काय काय काम करते तो? अरे क्वालिटी म्हणजे तो चहा बनवतो, कॉफी बनवतो, पाय दाबून देतो. तुझ्या आईचं घो, तुझ्या आईचे पाय पण दाबतो. आईचे पाय पण दाबतो. आणि वेल पडली ना तर प्रेमाने पण वागतो. निलेश भाऊ, एक मिनिट इकडे. काय? एक मिनिट. हे जे रोबोट आहे, हे फक्त जेंट्स मध्ये आहे का लेडीज मध्ये पण आहे अवेलेबल? मशीन मध्ये पण लेडीज पाहिजे. अरे नाही नाही, तुझ्या फायद्यासाठी म्हटलं, म्हणजे भांडे बिंडे घासासाठी म्हटलं मी. तुम्हाला सांगते निलेश भाऊजी, यांच्या या स्वभावामुळे घरात एक मोलकरी टिकत नाही. एक टिकली ना. कोण? तू. पहिले मोलकरच होते आमच्या घरात हे. भांडे घासायला होती, हिच्याशी लग्न केलं मी. तुम्हाला पण असंच पाहिजे. आणि हे एक जुन्या कपड्यावर वाटी देतात ना, तसंही माझ्या पदरात पाडलं एक. नालायक. बरं झालं हे गेले, आणि तो पप्पा नव्हता, हे एक बरं झालं आपला. मच्छी गा मच्छी, मच्छी गा मच्छी, मच्छी वाले मच्छी, मच्छी लेंगा, मच्छी लेंगा. तेरा लेंगा किधर है? मेरा इधर ही. ओ पानी में पकड़ने को जाता है ना, हाँ वो भीग जाता है. बिकता है. हाँ इसलिए बेचा. बिकता है इसलिए बेचा. हाँ. पप्पा काय चाललंय तुमचं हे? मच्छी आणली मच्छी. कसली मच्छी? विभाग मच्छी. हा, मच्छी. विभाग. पप्पा मच्छी नाही ती. मग मच्छी. ससा कसा आला? ससा नाही ती, मगर आहे, मगर. मगर. ही मगर कशी आली? खेळण्यातली आहे ती, म्हणूनच खेळत होतो. पप्पा कोणाला सांगू नका, मावशीनं आपल्यासाठी रोबो पाठवलाय, रोबो. बैटरी लो, बैटरी लो, बैटरी लो. कितने में दिया? त्याची बॅटरी लो झाली असं तो म्हणतो. कितने में दिया काय? तो तुम्हाला बॅटरी लो. नाही नाही, त्याला चार्जिंग पाहिजे, मी चार्जिंग शोधून येतो. चार्जिंग. हा, हे ह्याचा रिमोट आहे. कुणी आलं हा तर सांगायचं घरात नाहीयेत, नंतर या. कुणा सांगू नको काय आणलंय. हे तू शोध रे चार्जर. 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात. त्याला कुठं चार्जर लावतो? हॅलो. What is your name? रोबो. I am Obama. मस्त मस्त. चला येतो. And this is the चौकोनाच्या चारी बाजू समान आहे. गुड नाईट. तुझं काय वाकडं केलंय मी?
हे राजा सोड जा. तुझ्या पार किडा आहे, किडा. अयो हा रोबोट चहा बनवून देतो. चहाच बनवून घेतो याच्याकडून. हे चहा बनव. चहा बनव. तू चहा बनव. तू चहा बनव. पाहिलं रिपीट गोष्ट. मी तुझ्यासाठी चहा बनवतो. हा तूच बनव. का मी का बनवू? मी काय बनवू? दादा दादा बनवते बनवते. तुला ती चाय बनव. डेंजर. हा याच्याशी प्रेमानं वागा, तो तुमच्याशी प्रेमानं वागला. तू माझे पाय दाबू देऊ शकतोस? तू माझे पाय दाबून देऊ शकतोस? मी दाबून देऊ? मी दाबून देऊ? Yes. असं नाही, तूच दाब. दाब तुझ्या आईला दाब. दाब लवकर दाब. काय खेळलाय? 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 पैसे काढ. पैसे काढ. पैसे काढ. पैसे काढ. पैसे काढ. पैसे काढ. पैसे दे, पैसे काढ. माझ्याकडे पैसे नाही, मला काहीतरी दे. काय देऊ तुला? मावा देऊ? मावा दे तू मला. मला काहीतरी दे. काय देऊ तुला? दे काय काहीतरी. काय खुर्ची घेऊ. जा खुर्ची घेऊन जातो. जा बाबा जा जा जा. आईला डेंजर होता रे बाबा. वा. हे अरे रोबो कुठे पप्पा? रोबो 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 गेला. रोबो गेला? कुठे गेला? गेला. अरे तो लय डेंजर होता. पैसे मागत होता. मग तुम्ही दिले? नाही नाही, मी चालाकी गेली. काय? त्याला खुर्चीने म्हटलं मी. अरे सही आहे काय? 20,000ची खुर्ची होती ती. तो रोबो नव्हता. मग तो खुर्ची चोर होता, पकडा त्याला. उल्टी तो तालियों से स्वागत कीजिए. जी हाँ बहन भाइयों, हमारे इस सुकरटवाड़ी में इस गुलकंद केबल नेटवर्क की वजह से आज यहाँ एक बेहतरीन अंताक्षरी अंताक्षरी शरी 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 तेल आमचं प्रायोजक आहे. शरी तेल प्रायोजक आहे आमचं. म्हणजे शरी तेल आहे सर. अच्छा, बरं. अंगाला लावायचं प्रायोजक आहे. पण मला सांगा, हे अर्धवट का केलंय असं? हे कुठं काय? हे खाली वेगळं वर वेगळं. काहीतरी मॅचिंग करायचं ना. नाही नाही नाही, काय झालं, आम्हाला गुलकंद केबल नेटवर्क आहे की मराठीत नाही? आहेत सगळे. आज सगळे मराठी आहेत. मराठी आहेत ना? म्हणजे गुलकंद केबल नेटवर्क मध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतो मॅडम. म्हणजे सगळे आम्ही प्रदर्शित करतो. म्हणजे अंताक्षरी असू द्या, होम मिनिस्टर वगैरे सगळे असू द्या. तर तिकडे गेले मी बातम्या देतो सर. त्याच्यामुळे मग खालचं काही काम नाही पडत. आज म्हणजे ऐन टाइमवर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला अंताक्षरी कंडक्ट करायची आहे म्हणून. जी हाँ बहन भाई, जोरदार तालियां बजाइए इनके लिए. एक बेहतरीन सजेशन यहाँ पर इन्होंने दिया है. तो आगाज करते हैं हमारे आज के शो का. आप तो इन महानुभावों को पहचानते होंगे. इनके तो आप वाकिफ हो गए. सगळे यांना तुम्ही ओळखत असाल, है की नाही? जोरदार. तर मी या ठिकाणी स्वागत करतो. कसं आहे तुम्हाला सांगतो, रूल सांगतो, नियम सांगतो. आमचे कसे की 3 टीम आहेत. पण तुम्ही 3 झालेले आहेत. पण कसं आहे, लोक ऑब्जेक्शन घेतात की बा तुमच्यात तुम्ही खेळता, आम्हाला तुम्ही सहभागी करून घेत नाही. पण म्हणून आम्ही काय केलं, आयडिया केली की इस बार आपके साथ कंपटीशन में आएंगे हमारे गांव के कुछ बेहतरीन और उम्दा कलाकार, जो लाखों कलाकारों में से आज एक नाम मैं यहाँ पर निकालूंगा. बिल्कुल चीटिंग नहीं है, ये सब आपके सामने हो रहा है. देखिए, और ये बेहतरीन नाम है मिस्टर एंड मिसेस बैटरी के. जोरदार तालियां. आइए.
आइए आइए सर, आइए आइए। नहीं नहीं सर, तुम्ही जिंकलेले नाही आहे. आता कॉम्पिटिशन सुरू होणार. ते थोड़ा जिंकल्यावर साठी उत्साह राहू द्या. तो यहाँ हमारे पास है 3 टीम, टीम ए, टीम बी और टीम सी. टीम ए में है जो बहुत कई सालों से केवल 35 साल के हैं, ऐसे हमारे अशोक शिंदे यहाँ पर है, नेहा जी है और 2 गायक एक साथ ही इसमें है. स्वप्निल जी बांदवड़ीकर जो है यहाँ पर, बांदवड़ीकर जो है, स्वप्निल बांदोडकर. अच्छा बांदवड़कर जो है. और दूसरे टीम में है जितेंद्र जोशी. जोरदार तालियां. कोण? जितेंद्र जोशी. जितेंद्र म्हणा. जितेंद्र जोशी और कांत्री रेरकर जो आप यहाँ पर, इधर से आए हो क्रांति रेडकर. कांत्री रेरकर जो है यहाँ पर आई है, तो उनके लिए भी. और उर्मिता कानविटकर कोठारे कोठारे हाँ, कोठारे. ये बहुत अच्छा नाम है. ये आपने जो रख लिया है बीच में, तो बहुत अच्छा किया है आपने. ये केवल कंपटीशन नहीं है, इसमें हमने एक जज भी रखे हैं जो मैं जोरदार तालियों से यहाँ आमंत्रित करना चाहता हूँ. हमारे ख्यातनाम संगीत विशारद पंडित उस्ताद बबन को. पाय पैर छुके आना चाहिए. नमस्ते. हाँ हाँ नमस्ते. घाबर दिल दे. सुनो ये मत करो. ये देखो. हाय सर, आपका तो बहुत बहुत फैन हूँ सर. इनको पहचानता हूँ मैं. ये है अनिल कपूर. सर की ट्रेन की वो आदत गई नहीं ना. ट्रेन वो आपने वो हम दिल दे चुके सनम में काम किया था. आपने ना मैंने वो ऐश्वर्या राय के पिताजी का काम आपने किया था. नहीं मैंने संगीत दिया है. संगीत दिया आपने. लेकिन आप जब संगीत देते हो आपके बाल बीच में नहीं आते. नहीं बाल नहीं देते हो, संगीत देते हो. संगीत. अच्छा. और नेहा जी आप कैसी हैं? बस एकदम मजे में. मिस्टर कैसे हैं? एकदम मजे में. वाह वाह वाह. जसं काय सगळं माहिती. कोण? बैठिए बैठिए सर. अरे इनके मिस्टर है राजपाल यादव. पहचानते ते नेहा राजपाल वेगळे, राजपाल यादव वेगळे, काही नका मिळू. सभी पार्टिसिपेंट को मेरा निवेदन है. पार्टिसिपेंट जो यहाँ पर है अभी, उनको मैं निवेदन है की आपने अपने स्थान ग्रहण कीजिएगा. पहिला अतिशय सिंपल राऊंड आहे. तुम्हाला एक शब्द दिला जाईल, ए टीम, बी टीम आणि सी टीम. आणि तो शब्द शेवटचा शब्द आपला नेहमीच अंताक्षरी जशी असते. श्रीरामचंद्रम सुरभम ब्रह्मानंद रेड्डी माजी राष्ट्रपति नीलम संजीव रेड्डी रामगुंडम पद्म पिल्ली मंत्री खाल्ले कुंचुम कुंचुम छत्री छोड़ मारा होंगाल बाजू हट फटफट मत कर. र र र से गाना है आपको. र र रात कली राने राने र र र र केवल र से जो शब्द आएगा वही र. ई से गाना टाइम. हुलाला इतना ये हुलाला नहीं. मेरी रिक्वेस्ट है सर आपसे मेरी रिक्वेस्ट. जरा बोलू द्या त्यांचे. 1 मिनिट आक्षेप जज घेतील ना. जज एक मिनिट. जज चुकीचं बोलतोय. हॅलो जज जी ऐकताय ना? काय कशाला काय तुमचा कसा पहिला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? हाँ सुरू करा. राउंड सुरू करा. हे कशाला घातलंय? हे हा? मी FM ऐकत होतो. अरे तुम्ही जज आहात. बंद करा तो फोन. इथं पहिला राऊंड झालेला आहे. हा मग दुसरा पेक भरा ना. दुसरा राउंड सुरू. दुसरा राऊंड थोडासा वेगळा आहे सर. शब्द आमचे गाणे तुमचे. शब्द तुमचे गाणे शब्द आमचे गाणे तुमचे. असा राऊंड आहे. एक आपको शब्द दिया जाएगा. एक शब्द असणार, तो तुमच्या आवडीच्या गाण्यात तुम्ही फिट्ट बसवायचा. वाह म्हणजे कोई भी समझ लीजिए. सफरचंद है, मेरे नसीब में सफरचंद है कि नहीं, तेरे नसीब में सफरचंद है कि नहीं, वो सफरचंद क्या जाने. सबको क्लियर है. पण ते शब्द वापरून होणार काय? नाही शब्द वापरून ते जितकी जास्तीत जास्त आम्ही दिलेला शब्द तुमच्या गाण्यात येईल तितके जास्त मार्क तुम्हाला मिळतील. ठीक आहे चला सुरू करा. ए टीम के लिए मेरा शब्द है
इस्त्री 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 काय कर आता आप गाना आप का चूज सकते हैं. शब्द आमचे गाणे तुमचे. अच्छा चल चल हमें तुमसे प्यार कितना. हमें तुमसे स्त्री एक मिनिट, पार्टिसिपेंट असं जजला मारू शकत नाहीत हा. मी मारत नाहीये. एक मिनिट बस. वहिनी सर एक मिनिट नाही. ते पहिल्यांदा बरं तुमचं नाव तरी सांगा. नाही सांगणार तुम्हाला नाव. मिसेस बद्री. मला माहितीये काय नाव. काय नाव आहे? मौना. अरे बापरे, ही मोना माझी आई आहे. जे मोनाला येत ते बडबडतात. नाही तुमचं नाव जादू टोना असणार. तुम्ही जादू केली माझी. सर तुम्ही तुमचा कोणा पकडा आणि तिथेच थांबा please, सर. बी तीन शब्द आहे. मसाला डोसा. मला इडली सांगायची. अरे तुम्ही जज आहात ना यार. जज सारखं वागा बरं नाश्ता केला नाही ना आल्यापासून. मसाला डोसा. ठेवा ते खाली. इकडे या पाहिजे ना तुम्ही. इकडे या. मी शेफ म्हणेपर्यंत यांनी काहीतरी हे विचित्र करून आलेत. काय घातलंय हे? कोण आहात तुम्ही? ए सांताक्रूज. कोण? सांताक्रूज आहे ना. का? क्रिसमस आहे ना. क्रिसमस वगैरे काही नाहीये. आपल्याला इकडे उद्घाटन करायचं आहे आज कॉफी शॉपचं. हे काय घातलंय डोक्यावर? हे पाण्याची टाकी. का? पाणी आहे त्याच्यात. उन्हाळा आहे ना, पक्ष्यांना पाणी मिळत नाही ना. हे बघा पप्पा, आज आपल्याला इकडे कॉफी बार सुरू करायचं, त्याची तयारी करायची आहे मला. उगाच डोकं खाऊ नका. त्यासाठी तयारी कशाला करायची? हा. एक ग्लास आणि शेंगदाणे घेतली की झालं काम. देशी बार नाही सुरू करायचा आहे, मग कॉफी बार सुरू करायचा आहे आपल्याला पप्पा. पाहुणे येतात, पाहुणे नाही येतात. नाही सर नाही, एक मिनिट आला. तुम्हाला मंदिर दिसलं का? मंदिर. हा दिसलं. हा मारुती दिसला. मारुती. हा दिसला. हा त्याला फोन द्या पटकन. मारतीला. हा म्हणजे मंदिरातला मारुती नाही हो, मारुती पुजारी आहे ना, मारुती देशपांडे. हा त्यांना फोन द्या. हा देतो. हा मारुतराव ऐका ना, सोमवारी ना आपल्याला अभिषेक करायचा होता. आता जमल का तुम्हाला? हा ते कशाला विचारता? इकडे येणार आहेत का ते विचारा ना अरे गुरुजींना. नाही मला बरेच दिवस विचारायचं होतं. तिचा आउट ऑफ रेंज आहे पुजाराचा. फोन म्हटलं पाहुण्याच्या फोनवरून आपण बोलून घेऊ. हा नाही मी काय म्हणतो, सोमवारी करायचा होता अभिषेक. 2 मिनिटं नंतर. हा बरं होईल ना? ओके ना? बरं ती तुमची पोरगी पळून गेली, आली का परत? हॅलो ठेवला. अहो तो ठेवणारच ना फोन. कशाला उगाच फोन बिन ठेवता? मला काय कळत नाही. उचला का फोन? फोन आहे माझा यार. का नुकसान करताय? सॉरी. अरे असू द्या. नाही सगळी म्हणजे आता सगळी व्यवस्था झाली की नाही. आता काय झालं, पाहुणे मंदिरापर्यंत आलेत की नाही, ते इथपर्यंत येतील ना. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मंदिरापर्यंत आले येतील. बाकी इकडे सगळी तयार झाली का? हो, ते सगळी माझा तयारी पुत्र कुठे गेला? कोण? अनमोल. अनमोल? अरे फार उत्साही कार्यकर्ता येतो. त्याला सगळी व्यवस्था करायला सांगितलं. बाळा अनमोल. कोण? बेटा अनमोल. काय माहिती? अण्णा सगळी व्यवस्था झाली बेटा? सगळं आणलं अण्णा. सगळं आणलं. हा. लिस्ट प्रमाणे सगळं आणलं. लिस्ट प्रमाणे सगळं लिस्ट कुठे? लिस्ट हरवली काय? नाही हात हरवला अण्णा. हात हरवला. हा. एवढा का आकात करून घेतलं रे स्वतःचा? नाही अण्णा तयारी करत होतो अण्णा. बरं कुठे लिस्ट कुठे आहे? ही लिस्ट आहे अण्णा. सगळं आणलं. हा हळद कुंकू गुलाल धूरबत्ती कापूर देठाची पानं. काय? देठाची पानं. देठाची पण. हा. बाटली गिलास ढकना. हे काय बाटली गिलास वगैरे? सगळं एकात कशाला केलं? मी माझी वेगळी लिस्ट दिली त्याला. मी म्हटलं कार्यक्रमानंतर काम येईल ना आपल्याला, म्हणून मी दिलं होतं. तुम्ही सगळं एकात कशाला केलं रे? हा अण्णा आणि खंबा आणलाय. अरे खांबा नाही, खांब आहे तो. खांब. खांब आहे? केळीचे खांब. बरोबर. हा जा पटकन घेऊन ये पटकन. घेऊन येतो अण्णा. खांब त्याला आणले. केळीचे खांब आणायला सांगितलं तुम्ही पूजेसाठी. इकडे लागते ना व्यवस्थित सजवायला वगैरे असे. खांब आणले अण्णा. अबे हा इलेक्ट्रिकचा खांब कशाला आणला? तुला केळीचे खांब सांगितलं. केळीचे. हो ते दिले ना केळीचे खांब. नाही त्याच्यावरती पाणी पडलं हा. तर केळीचे भिजलं गेलं वाटतं, नुसतं खांब राहिलं. या पोरानं सत्यानाश केला. आता अख्ख्या गावाची लाईट गेली असेल. नाही दुसऱ्या गावातले आणले त्यांना. अच्छा राहू दे, आपल्या ग्रामपंचायत भेटून दे, आपल्याला कामी पडेल. बरं बाकी सगळी व्यवस्था केली ना? 5 फळं बघा ना ते. 5 फळं वगैरे. हा फळे आणले ना, फळे आणले. एक मिनिट ना, बाहेर ठेवले, पोरगा एक इतका मिनिट उत्साही आहे ना. ना, त्याला काही सांगितलं ना तुम्ही तर अजिबात म्हणजे सगळी व्यवस्था एकदम जागो करून. अरे बेटा अण्णा, फळे आणले अण्णा.
हे का आणले फळे? फळे 2 इथं आहेत, 3 आणतो अजून बाहेर आहेत. बे, का? काय झालं अण्णा? इथं काय शाळा आहे इथं? हा? अबे फळे म्हणजे पूजेत ठेवायचे फ्रुट्स. हा फ्रूट्स आणले आहेत अण्णा. अरे ते मोसंबी संतर हे ते हा, ते आणलेत ना? सगळे आणले. हा, बरं सुपारी सुपारी पाहुणे आणतील ना. का? पाहुणे कशाला आणतील सुपारी बे? अण्णा तर म्हणले पाहुण्यांनी सुपारी घेतली म्हणून. सुपारी घेतली म्हणजे इकडे याची सुपारी घेतली रे. सुपारी वेगळी राहते रे. जा पटकन सुपारी घेऊन दे आणि ते फळे अंदर देऊन ठेव. चालेल अण्णा. आणि पडशील. अण्णा व्यवस्थित जाय. अण्णा तर काय करू अण्णा? व्यवस्थित जाय. हा खर्च मी जबरदस्त केलाय आणि तुला या खास उद्घाटनासाठी मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलाय. सेलिब्रिटी. तुम्ही सेलिब्रिटी मागवले? मग मला पण मागवा. काय तुम्ही काय मागवले? सेलिब्रिटी? मग मला 90 मागवा ना. सेलिब्रिटी कुठे, 90 कुठे, काय चाललेलं असतं का डोक्यात तुमच्या? गप्पा बसा ना. कधी नव्हे ते मदत करतात आपल्याला. पप्पाने सांभाळा तुमच्या यार. पप्पा गप्प बसा ना. वेळेवर काहीतरी घोळ घालतात. मी काय म्हणतो सेलिब्रिटी मागवलेले आहे पण त्यांचे अरे ते ह्या कुठे गेले आपल्या? कोण? बीबी आणि बाई. हा? कोण? बीबी आणि बाई आहेत ना आमच्या शाळेत आता रुजू झाल्यात ना. बियाणे बाई? त्या काय म्हणल्या बीबी आणि बाई म्हणल्या की तुम्ही सेलिब्रिटी मागवा आणि त्यांचे सगळे स्वागत गीत वगैरे सगळे मी करतो. आली का? आली? अरे हळू. कडक एकदम कडक. शाळेच्या बाई आहेत त्या. असं द्या. नमस्कार. मी खूप घाबरत आहे. बी बियाणे. बी बियाणे? बी फॉर बेबी बियाणे नाव आहे माझं. बेबी बियाणे. बाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. थँक्यू. अगं बाई मला कसं तरी होतंय. घाबरू नका. नाही घाबरू नका. शांत राहा काही नाही. सगळे म्हणजे आपल्या समजा घरातले परिवारातलेच आहे असं समजा. हा मी तर आहेच तुमच्या परिवारातला. आपलं म्हणजे शाळेच्या नात्यानं म्हटलं. तर आज या ठिकाणी मी खास जे मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलेले आहेत तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे खास अभिनेते माननीय श्री वैभव तत्ववादी यांना. जोरदार टाळ्या. वैभवसाठी जोरदार टाळ्या. अरे वैभव, दरवेळेला प्रमोशनला मी लोक इकडे बोलवतो पण आज काय आहे, आमच्या कॅफे मधल्या कॅफे बारचं उद्घाटन आहे आणि यांनी मला सरप्राईजच दिलं तुला बोलवून. हा यांनी फोन केला की आम्ही कॉफी सोडून बरंच काही असं काहीतरी करतोय. हो. तर मी म्हटलं माझी फिल्म येते कॉफी आणि बरंच काही, तर हो. त्याचं प्रमोशन करून टाकू आपण. क्या बात आहे. कॉफी आणि बरंच काही. बरंच मिळतं जुळतंय आमचं. वैभव तत्ववादी यांची ओळख मी काय करून देणार आहे. अरे देवा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या गाण्यावर डान्स करून कार्यक्रमाची सुरुवात करणारे वैभव तत्ववादी या ठिकाणी आलेले आहेत. ते तुम्ही म्हणजे ते जाणून बुजून मागून घेता का तो गणपतीचा डान्स? म्हणजे कसं एकदा डान्स केला की लगेच मोकळं? हा मग तुम्ही स्किट करून राहिले मी मोकळा. खास नागपूरून आले ते आपल्यासाठी. वा वा. बरं मला एक थोडीशी क्युरियोसिटी आहे तुमच्या नावावरून. म्हणजे हे तत्ववादी म्हणजे तुम्ही समाजवादी का राष्ट्रवादी? हा ते काय झालं, मी फार बदमाश होतो, नालायक होतो लहानपणी. मग आई बाबांकडे यायचे, तो वैभव किती नालायक आहे तुमचा, नालायक आहे. माई काय म्हणाली, आडनाव तत्ववादी ठेवून टाक. म्हणजे काही झालं तरी वैभव कोण आहे? तत्ववादी. तत्ववादी. मला पण मागवा नाही. काय हे पावलादी? कसली पावलादी पप्पा? पावलादी वालेत ना ते. सांगा त्यांना समजावून. तत्ववादी. मग त्याच्यात वडा बसतो का? आडनाव आहे सरांचं तत्ववादी. नीट नाव घ्या. वैभव रेशीम गाठी माझ्या ठिकाणी. काय ते काय सर ते? तत्व. तत्ववादी. सोपं आतंकवादी. पप्पा आतंकवादी. पप्पा आतंकवादीच आहेत. आतंक काढून टाका, तत्व टाका, तत्ववादी. वा वा. तत्व टाकलेलं आहे कार्यक्रमामध्ये. तर बसा सर तुम्ही बसता का? 1 मिनिट. मी आमच्या बी बियाणे बाईंना तुम्हाला रिक्वेस्ट करतो की बी बियाणे बाई तुमचं स्वागत करतील. बाई हळूहळू. बाई 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 हळू हळू हळू. बाई सांभाळा. व्यवस्थित. मी धरू का हे? जरा जरा जरा. खूपच भीती वाटते मला. पॉलिसी काढली काय? का?
घरी कोण कोण आहे? आई बाबा आजी आजोबा. मग उद्या तुमचं काय झालं तर अरे नाही नाही पोलिस काढून घ्या, माझ्याकडे खूप आहेत. बरं थोड्या वेळाने काढतो चालेल. जीवन आनंद आहे, देवानंद आहे, आनंद इंगळे पण आहे. आनंदी पॉलिसी. पण आनंद इंगळे घेऊ नका पॉलिसी. का पुण्याला जाऊन मारावं लागेल, मग पैसे मिळतात. असं करू नका. घ्या त्यापेक्षा ना तुम्ही देवानंद घ्या. देवानंद घ्या. नाना नाही नाना नाही, ते ओरडते बाबा नको. नाना नको, तुम्ही घ्या पॉलिसी. बसा. बापरे, केवढी बसा, माणसं सर. आलीत. वा 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 वैभव तो आधी इथं बसलेले आहेत. आता मी या ठिकाणी दुसऱ्या पाहुण्यांना आमंत्रित करतो जे खास मुंबईहून मागवलेले आहेत. ते म्हणजे तुमचे आवडते सगळे अभिनेते भूषण प्रधान. भूषण मनापासून स्वागत. मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहे आमच्या उद्घाटनाला आज. थँक्यू सो मच. आणि पिंजऱ्याचं टायटल ट्रॅक ऐकून खरंच एकदम नॉस्टॅल्जिक झालं, सो त्यासाठी विशेष थँक्यू. वा 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 वा. ते तुम्हाला बोलायचंच होतं मी. तुमचे ते फार माझ्या पोपटाच्या जीवनावर आधारित सिरियल मला खूप आवडत होते. ते कुठली पिंजरा. पण तुम्ही काय शेवटपर्यंत पोपट दाखवलाच नाही राव. तोच पोपट होता. हा आमचाच पोपट केला तुम्ही. पिंजरा जबरदस्त. मॅडम बीबी आणि बाई स्वागत घ्या करून पटकन. म्हणजे बीबी आणि बाई शाळेत नवीन रुजू झाल्या, घाबरून राहिल्या. सेलिब्रिटी आहेत ते. काय नमस्कार. हो नमस्कार. मला तुमची सही हवी आहे. कुठे? कागद बिगद आणा नाही का तो वही कुठे आहे? काय धांदल बाईची फार धांदल. बरं घाबरल्या बाई आज. कागद नाहीये माझ्याकडे. कुठे मग? कागद नाही. याच्यावर करा. याच्यावर करा सही. पापडावर पापड. फोडला. दुसरा पापड देते. पापडावर सही पापडावर सही करा. याच्यावर कशाने पेन आहे, पेन आहे. घ्या. सही करा पापडावर. पापडावर कशा सह्या? माझ्याकडे तेच आहे पापड. सगळे पापड फोडून राहिले तुम्ही. चला 300 रुपये द्या आता. मी का? हा बारचा तोच रेट आहे. 3 पापड फोडले तर 300 रुपये. देतो. कॅफे बार असं नीट म्हणा. हा कॅफे बारचा तोच रेट आहे. 2 पापड 300 रुपये. मी नंतर देतो. नक्की द्या. हो, नक्की, पळून जाल. नक्की. किती नाही. मोठी माणसं आहेत.